भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ती गप्प आहे, पण दुर्लक्षामुळे नाही. तिला सगळं कळतंय, प्रत्येक बदल जाणवतोय, प्रत्येक शब्दामागची भावना तिला समजते. तरीही ती काहीच बोलत नाही. कारण आता प्रश्न काय घडलं असा राहिलेला नाही, तर हे पुढे ठेवायचं की नाही असं बनलेलं आहे. वृश्चिक राशी जेव्हा शांत होते तेव्हा ती शब्द शोधत नसते, ती स्वतःला शोधत असते. तिचं मौन हे भावनिक थकव्याचं लक्षण नसून आतून घेतलेल्या ठाम निर्णयाची सुरुवात असते. आणि हेच क्षण असतात जिथे नात्यांचं भवितव्य ठरतं. भांडणांनी नाही, आरोपांनी नाही, तर न बोललेल्या शांततेत. वृश्चिक राशी जेव्हा सगळं माहिती असूनही गप्प राहते तेव्हा ती नात्यांचं शेवट ठरवत असते का? वृश्चिक राशीचं मौन हे साधं नसतं. ती जेव्हा गप्प राहते तेव्हा आतमध्ये खूप काही घडत असतं. सगळं समजत असूनही शब्द न उच्चारणं हा तिचा स्वभाव नसून तो तिचा शेवटचा टप्पा असतो. कारण वृश्चिक माणूस सहज गप्प बसत नाही. तो आधी खूप सहन करतो. अनेक वेळा स्वतःलाच दोष देतो. नातं वाचवण्यासाठी आतून झगडत राहतो. पण जेव्हा त्याला असं वाटू लागतं की समोरचा त्याच्या भावना, विश्वास आणि प्रामाणिकपणाला किंमत देत नाही, तेव्हा तो शब्द कमी आणि शांतता जास्त निवडतो. हे मौन म्हणजे दुर्लक्ष नाही, तर निरीक्षण असतं. समोरचा किती बदलतो, किती समजून घेतो याची शेवटची परीक्षा असते. वृश्चिक राशीचा स्वभाव खोल आहे. वरवरचं बोलणं, अर्धवट नाती तिला मान्य नसतात. म्हणूनच ती जेव्हा गप्प राहते तेव्हा आतून निर्णय पक्का होत असतो. त्या शांततेत राग कमी आणि स्पष्टता जास्त असते. एकदा का तिला खात्री झाली की हे नातं आता फक्त तिनेच ओढून धरलेलं आहे, तर ती हळूच माघार घेते. वृश्चिक राशी नातं तोडताना गोंधळ घालत नाही, आरोप करत नाही. ती अचानक दूर जाते असं वाटतं, पण प्रत्यक्षात ती खूप आधीच आतून दूर गेलेली असते. तिचं मौन म्हणजे भावनांचा अंत नसून अपेक्षांचा अंत असतो. ती अजूनही समोरच्याला समजत असते, सगळं माहीत असतं, पण बोलणं थांबवत असते. कारण आता शब्द निरर्थक वाटू लागतात. म्हणूनच वृश्चिक राशीचं गप्प राहणं हा धोक्याचा इशारा असतो. तो शेवट लगेच होत नाही, पण त्या शांततेनंतर नातं पूर्वीसारखं राहत नाही. कारण जिथे आधी खोल भावनिक बांधिलकी होती, तिथे हळूहळू आत्मसन्मान पुढे येतो. आणि एकदा वृश्चिक राशीने मनातून निर्णय घेतला की ती मागे वळून पुन्हा तेच नातं तसंच जगत नाही. वृश्चिक राशीचं हे मौन पुढे एक वेगळंच रूप घेतं. ती बाहेरून शांत दिसत असली तरी आतून ती स्वतःलाच अनेक प्रश्न विचारत असते. मी जास्त अपेक्षा तर नाही ठेवल्या? मी समजून घेण्यात कमी पडलो का? अशा प्रश्नांतून ती स्वतःला तपासते. समोरच्याला दोष देण्याआधी स्वतःला समजून घेण्याची ही वृत्तीच तिला वेगळी बनवते. पण या प्रक्रियेत ती एक गोष्ट स्पष्टपणे ओळखते. समोरच्याची वृत्ती बदलणार आहे की नाही. वृश्चिक राशीला नात्यात अर्धवटपणा चालत नाही. ती पूर्णपणे गुंतते. मन, भावना आणि विश्वास सगळं अर्पण करते. त्यामुळे जेव्हा तिला सतत दुर्लक्ष, खोटेपणा किंवा भावनिक थंडपणा जाणवतो, तेव्हा तिच्या आत काहीतरी हळूहळू तुटू लागतं. त्या क्षणी ती मोठा गोंधळ न करता स्वतःला मागे घेते. कारण तिच्यासाठी शांतपणे दूर जाणं हे भांडण करून जवळ राहण्यापेक्षा जास्त प्रामाणिक असतं. या टप्प्यावर वृश्चिक राशी बाहेरून अगदी नॉर्मल वागताना दिसते. बोलणं कमी असतं, पण वागणं नीट असतं. मात्र आतून ती स्वतःला भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याची तयारी करत असते. ती मनाचं दार हळूहळू बंद करत असते, जे कधीच सहज उघडणार नाही याची तिला जाणीव असते. तिच्यासाठी ही प्रक्रिया वेदनादायक असते, कारण एकदा जोडली गेली की ती सहज तुटत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीचं मौन म्हणजे तिरस्कार नसतो. ती अजूनही काळजी करत असते, पण स्वतःच्या मर्यादेत ती समोरच्याला बदलण्याचा आग्रह धरत नाही. कारण जबरदस्तीने टिकलेलं नातं तिला मान्य नसतं. ती नात्याला शेवट देण्याआधी त्याला स्वाभाविकपणे संपण्याची संधी देते. समोरचा जर त्या शांततेही काही समजून घेत नसेल, तर ती अंतिम निर्णय घेते. एकदा का वृश्चिक राशी मनातून नातं सोडते तेव्हा ती मागे वळून पाहत नाही. आठवणी राहतात, भावना राहतात, पण अपेक्षा राहत नाहीत. ती स्वतःला पुन्हा उभं करते, अधिक मजबूत बनते. तिच्यासाठी हा शेवट नसून स्वतःच्या आत्मसन्मानाची सुरुवात असते. आणि म्हणूनच वृश्चिक राशीचं मौन हे फक्त शांतता नसून आयुष्याला नवीन वळण देणारा एक खोल निर्णय असतो. या टप्प्यानंतर वृश्चिक राशीचं वागणं अधिक स्थिर आणि थंड होतं. ती भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकते.
कारण तिला कळून चुकलेलं असतं की प्रत्येकाला आपली खोली समजेलच असं नाही. ज्या व्यक्तीसाठी ती कधीही स्वतःला उघडपणे व्यक्त करत होती, त्या व्यक्तीसमोर आता ती मोजके शब्द वापरते. हे अंतर मुद्दाम निर्माण केलेलं नसतं, तर परिस्थितीने आपोआप घडलेलं असतं. वृश्चिक राशीला विश्वास हा फार महत्त्वाचा असतो. एकदा तो ढासळला की ती लगेच प्रतिक्रिया देत नाही. ती आधी स्वतःला सावरते, मनातल्या भावनांना शब्द न देता समजून घेते. या काळात ती बाहेरून खूप मजबूत दिसते, पण आतून ती स्वतःच्या भावनिक जखमा भरून काढत असते. ती शिकते की प्रत्येक वेळी आपलं सगळं सांगणं गरजेचं नसतं. काही गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात. हळूहळू तिचं लक्ष त्या नात्यापेक्षा स्वतःकडे वळतं. ती स्वतःच्या गरजा, मर्यादा आणि मूल्यांना अधिक महत्त्व द्यायला लागते. आधी जिथे ती समोरच्याच्या भावना जपण्यात गुंतलेली होती, तिथे आता ती स्वतःची मानसिक शांतता जपते. हे बदल बाहेरून फारसे जाणवत नाहीत, पण तिच्या आत एक नवा दृष्टिकोन तयार होत असतो. वृश्चिक राशीचा हा टप्पा आत्मपरीक्षणाचा असतो. ती मागे वळून पाहते, पण पश्चातापासाठी नाही, शिकण्यासाठी. कोणत्या ठिकाणी स्वतःला जास्त झुकवलं, कुठे स्वतःकडे दुर्लक्ष केलं, हे ती शांतपणे समजून घेते. या प्रक्रियेमुळे ती अधिक परिपक्व होते आणि पुढील नात्यांमध्ये स्वतःला हरवून टाकत नाही. शेवटी वृश्चिक राशी जेव्हा पूर्णपणे पुढे जाते, तेव्हा ती भावनिकदृष्ट्या खूप स्वच्छ असते. मनात कटुता नसते, पण पुन्हा तिथेच अडकण्याची इच्छा देखील नसते. ती त्या अनुभवाला आयुष्याचा एक अध्याय मानते आणि पुढच्या वाटचालीसाठी स्वतःला तयार करते. तिच्यासाठी हे नातं संपणं नसून स्वतःला नव्याने ओळखण्याची प्रक्रिया असते. आणि म्हणूनच वृश्चिक राशीचं मौन शेवटी तिला अधिक खोल, अधिक समजूतदार आणि अधिक मजबूत बनवून जातं. या अवस्थेनंतर वृश्चिक राशीच्या आयुष्यात एक सूक्ष्म पण ठाम बदल दिसू लागतो. ती लोकांशी बोलताना अधिक निवडक होते. प्रत्येकाशी मन मोकळं करणं ती थांबवते. कारण तिला उमजलेलं असतं की समजून घेणारे फार कमी असतात. त्यामुळे ती आपली ऊर्जा जपून वापरते. जिथे आधी ती सगळ्यांसाठी उपलब्ध होती, तिथे आता ती स्वतःसाठी वेळ काढायला लागते. वृश्चिक राशीला आतून फार खोल भावना असतात. पण त्या व्यक्त करण्याची गरज तिला प्रत्येक वेळी वाटत नाही. ती शिकते की शांत राहूनही स्वतःची ओळख टिकवता येते. तिचं हे शांतपण आता असहाय्यतून नसून आत्मभानातून आलेलं असतं. ती स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला लागते आणि बाहेरच्या गोंधळापासून दूर राहत निर्णय घेते. या टप्प्यावर तिचं निरीक्षण अधिक तीक्ष्ण होतं. कोण खरोखर सोबत आहे आणि कोण फक्त सोयीसाठी जवळ आहे, हे तिला पटकन कळायला लागतं. ती कुणावर अवलंबून राहत नाही. भावनिक आधारासाठी नाही, स्वतःला सांभाळण्याची ताकद ती स्वतःमध्येच निर्माण करते. हा बदल हळू असतो, पण कायमस्वरूपी असतो. वृश्चिक राशीचं आयुष्य आता कमी नाती पण अधिक अर्थपूर्ण दिशेने वळतं. ती वरवरची जवळीक टाळते आणि खोल पण मर्यादित संबंध निवडते. कारण तिला समजलेलं असतं की प्रत्येक जवळीक टिकवायची नसते. काही नाती आपल्याला शिकवण्यासाठीच येतात आणि ते शिकवण पूर्ण झाल्यावर पुढे जाणं हाच शहाणपणाचा मार्ग असतो. शेवटी वृश्चिक राशी स्वतःला अधिक स्पष्टपणे ओळखू लागते. तिला काय नको आहे याची यादी तयार होते आणि त्यातूनच तिला काय हवं आहे हे ठामपणे कळतं. तिचं मौन आता कमकुवतपणाचं लक्षण राहत नाही, तर आत्मसन्मानाचं प्रतीक बनतं. आणि या शांततेतून ती आयुष्याच्या पुढच्या टप्प्याकडे अधिक सजग, अधिक मजबूत आणि अधिक स्वच्छ मनाने वाटचाल करत राहते. या पुढच्या टप्प्यावर वृश्चिक राशीच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची अंतर्गत शिस्त निर्माण होते. ती भावनांवर नियंत्रण ठेवते, पण भावना मारून टाकत नाही. उलट त्या योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसाठी राखून ठेवते. तिला आता कळून चुकलेलं असतं की प्रत्येक नातं आयुष्यभरासाठी नसतं. काही नाती फक्त आपल्याला स्वतःची किंमत समजवण्यासाठी असतात. वृश्चिक राशी या अवस्थेत माणसांना जशाच तसे स्वीकारते, पण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं बंद करते. समोरचा बदलावा, समजून घ्यावा, स्वतःहून पुढे यावा अशी आशा ती धरत नाही. कारण आशा ठेवणं आणि स्वतःला पुन्हा पुन्हा दुखावणं यामधला फरक तिला आता स्पष्टपणे कळलेला असतो. त्यामुळे ती कोणालाही दोष न देता आपली दिशा बदलते. या काळात ती अधिक एकाकी वाटू शकते, पण ही एकटेपणाची भावना त्रासदायक नसते. उलट या शांत एकांतात तिला स्वतःशी संवाद साधायला वेळ मिळतो. ती स्वतःच्या विचारांना, भावनांना नीट ऐकते. आधी जी गोष्ट ती इतरांसोबत शेअर करत होती, ती आता स्वतःसाठी ठेवते. ही सवय तिला मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर बनवते. वृश्चिक राशीचा दृष्टिकोन आता अधिक वास्तववादी होतो. ती लोकांना उंचावर ठेवत नाही,
किंवा अति आदर्शवादी अपेक्षा करत नाही. प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसारच वागतो हे सत्य ती स्वीकारते. त्यामुळे फसवणूक झाली तरी ती कोलमडत नाही. ती अनुभवाला स्वीकारते आणि पुढे जाते. या प्रक्रियेमुळे वृश्चिक राशीचं मन अधिक स्वच्छ होतं. मनात न बोललेल्या भावना साचून राहत नाहीत, कारण ती स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकते. तिला काय सहन होत नाही, काय मान्य नाही याची स्पष्ट जाणीव तयार होते. त्यामुळे पुढे येणाऱ्या नात्यात ती आधीच स्वतःची सीमा आखून ठेवते. हळूहळू तिच्या आयुष्यात अशा लोकांची संख्या वाढते, जे तिच्या शांततेचा आदर करतात, जे तिला बदलण्याचा प्रयत्न करत नाही तर समजून घेतात. आणि याच ठिकाणी वृश्चिक राशीचं मौन अंतिम रूप घेतं. ते संरक्षणासाठी नसून समतोलासाठी असतं. या शांततेत ती स्वतःला हरवत नाही, तर अधिक खोलपणे स्वतःला शोधत राहते. या शेवटच्या टप्प्यात वृश्चिक राशीचा स्वभाव अधिक अंतर्मुख पण स्थिर झालेला दिसतो. ती आता भावनिक गोंधळातून बाहेर आलेली असते. आधी ज्या गोष्टी तिला अस्वस्थ करत होत्या, त्या आता तिच्या मनावर तितका परिणाम करत नाही, कारण ती समजून चुकलेली असते की प्रत्येक गोष्ट मनावर घेण्यासारखी नसते आणि प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःला बदलण्याची गरज नसते. वृश्चिक राशी या अवस्थेत शांतपणे जगायला शिकते. ती मोठ्या अपेक्षा, मोठे शब्द, मोठी आश्वासनं यापासून दूर राहते. लहान कृती, साधं वागणं आणि प्रामाणिक उपस्थिती याला ती जास्त महत्त्व देते. तिच्यासाठी नात्यांची गुणवत्ता महत्त्वाची ठरते, संख्या नाही. त्यामुळे तिच्या आयुष्यात जे लोक उरतात ते कमी असतात पण खरे असतात. ती आता भावनिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहत नाही. आनंद, दुःख, समाधान या सगळ्या गोष्टींचं केंद्र ती स्वतःकडेच ठेवते. त्यामुळे कुणी जवळ आलं तरी ती स्वतःला पूर्णपणे विसरून जात नाही आणि कुणी दूर गेलं तरी ती आतून कोसळत नाही. हा समतोल तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल असतो. वृश्चिक राशीचा संवादही बदलतो. ती गरज नसताना काही स्पष्ट करत नाही. समोरचं समजून घेईल अशी अपेक्षा ती ठेवत नाही आणि न समजल्याचं दुःखही करत नाही. तिला आता स्वतःच्या शांततेची किंमत कळलेली असते. त्यामुळे ती जिथे मनाची शांतता बिघडते तिथे थांबत नाही. या टप्प्यावर वृश्चिक राशीचं मौन अंतिम निर्णयाचं नसून परिपक्वतेचं चिन्ह असतं. ते कुणाला शिक्षा देण्यासाठी नसतं किंवा कुणाला धडा शिकवण्यासाठीही नसतं. ते फक्त स्वतःला सुरक्षित, स्थिर आणि संतुलित ठेवण्यासाठी असतं. आणि या शांततेतूनच ती आयुष्याकडे अधिक स्पष्ट नजरेने पाहू लागते. अखेरीस वृश्चिक राशी जेव्हा अशा अवस्थेत पोहोचते, तेव्हा तिचं आयुष्य बाहेरून साधं वाटतं, पण आतून खूप खोल आणि मजबूत झालेलं असतं. तिचं मौन आता नात्यांचा शेवट ठरवत नाही, तर कोणती नाती खऱ्या अर्थाने टिकण्यास पात्र आहेत हे ठरवत असतं. या पुढील प्रवासात वृश्चिक राशीचा अंतर्मन अधिक जागरूक होत जातो. ती आता फक्त लोकांचे शब्द ऐकत नाही, तर त्यांच्या कृतीच्या मागचा हेतू ओळखू लागते. कुणी काय बोलतं यापेक्षा कुणी कसं वागतं याला ती जास्त महत्त्व देते. त्यामुळे फसवणूक, दुटप्पीपणा किंवा वरवरची आपुलकी तिला पटकन जाणवते आणि अशा वेळी ती काही न बोलता स्वतःला त्या वर्तुळापासून अलग ठेवते. वृश्चिक रेषेला आता हे उमजलेलं असतं की प्रत्येक वेळी आपली भूमिका स्पष्ट करणं आवश्यक नसतं. काही लोक समजून घ्यायची क्षमता ठेवत नाहीत, ते फक्त ऐकतात. म्हणूनच ती शब्दांपेक्षा जास्त शांत अंतराला प्राधान्य देते. हे अंतर तिला कठोर बनवत नाही, तर अधिक सजग बनवतं. ती कोणाशी किती जवळ जायचं, किती उघड व्हायचं याचा निर्णय पूर्ण जाणीवेतून घेते. या अवस्थेत तिची भावनिक ताकद अधिक खोलवर रुजलेली असते. ती एकटी असली तरी रिकामी वाटत नाही, कारण तिला स्वतःच्या सहवासाची सवय लागलेली असते. इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेवर तिचं समाधान अवलंबून राहत नाही. त्यामुळे नाती टिकली नाही तरी ती स्वतःला अपयशी मानत नाही. उलट ते अनुभव म्हणून स्वीकारते. वृश्चिक राशीचा स्वभाव आता कमी प्रतिक्रियाशील आणि अधिक समजूतदार होतो. ती लगेच दुखावली जात नाही किंवा लगेच कुणावर विश्वासही ठेवत नाही. प्रत्येक व्यक्तीला ती वेळ देते, पण स्वतःची मर्यादा ओलांडू देत नाही. हा समतोल तिला आतून शांत ठेवतो, जरी बाहेरची परिस्थिती बदलत राहिली तरी. हळूहळू तिच्या आयुष्यात अशा नात्यांना जागा मिळते, जिथे मौन समजलं जातं, स्पष्टीकरणाची गरज पडत नाही. जिथे उपस्थितीची पुरेशी असते, अशा नात्यांमध्ये ती पुन्हा खोलपणे गुंतते. पण यावेळी स्वतःला गमावून नाही, तर स्वतःला जपून. या सगळ्या प्रवासानंतर वृश्चिक राशीचं मौन एक वेगळीच ओळख निर्माण करतं. ते आता न दुखावलेल्या भावना लपवण्यासाठी नसतं, तर स्वतःच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी असतं. आणि या शांततेतूनच ती आयुष्याला अधिक स्पष्टपणे, अधिक निर्भयपणे आणि अधिक प्रामाणिकपणे सामोरी जाते. जर हे शब्द तुमच्या मनात कुठेतरी थांबले असतील, तर त्यांना तिथेच थांबू देऊ नका. तुमच्या आयुष्यातील नाती, शांतता
आतल्या बदलांकडे आज थोडं लक्ष द्या. कुठे तुम्ही सगळं समजून गप्प बसत आहात का, की कुठे समोरच्याचं मौन दुर्लक्ष करत पुढे चालत आहात? हे प्रश्न स्वतःला विचारा, कारण उत्तर बाहेर नाहीत, ती तुमच्या आतच आहेत. हा अनुभव फक्त वाचून थांबण्यापेक्षा तो जाणून घेण्याची तयारी ठेवा. तुमचं मन काय सांगतंय, तुमची शांतता काय सूचित करते, याकडे प्रामाणिकपणे पहा. अशाच खोल भावना, न बोललेले निर्णय आणि आयुष्याला वळण देणाऱ्या शांत क्षणांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर या प्रवासाचा भाग बना. तुमचं मन जिथे थांबतं तिथूनच पुढचा बदल सुरू होतो. स्वतःला समजून घेण्यासाठी, नात्यांकडे नव्या नजरेने पाहण्यासाठी आणि आयुष्याला अधिक स्पष्ट दिशेने नेण्यासाठी आजच हा विचार पुढे न्या, कारण काही वेळा बोलण्यापेक्षा शांतपणे पाऊल पुढे टाकणं हाच खरा निर्णय असतो. श्री स्वामी समर्थ.